नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपल्या निफ्टी टेक मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाणार. आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये हे बघितलं होतं की शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट कसं काम करते आणि शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशा प्रकारे करायची ते आपण बघितलं होतं. आणि त्याचबरोबर आपण त्या लेक्चरमध्ये 3 टॉपिकचे उल्लेख केले होते. त्यापैकी एक म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस, सेकंड म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस आणि थर्ड म्हणजे डेली कंपनीज न्यूज. त्यापैकी आपण आज फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय होते तर ते बघूया. चला तर मग. फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे मूलभूत विश्लेषण. याचा अर्थ असा की एखाद्या कंपनीची आर्थिक स्थिती, तिचे व्यवस्थापन आणि उद्योगातील सध्याची स्थिती किंवा आंतरिक मूल्यमापन म्हणजेच इंट्रिन्सिक व्हॅल्यू ठरवण्याची पद्धत असंही म्हणतात. याचा मुख्य उद्देश म्हणजे त्या कंपनीच्या सध्याच्या सुरू असलेल्या शेअरची किंमत जास्त आहे की कमी आहे की बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की शेअरची किंमत अंडरव्हॅल्यूड आहे की ओव्हरव्हॅल्यूड आहे याचाच मूल्यांकन करणे म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस होय. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आपण मूलभूत विश्लेषणाच्या मुख्य घटक बघूया. यामध्ये आर्थिक स्टेटमेंटच्या कागदपत्राचे तपासले जातात व कंपनीच्या बाहेरील आणि अंतर्गत अशा दोन्ही घटकांचा विचार केला जातात. त्यामध्ये कंपनीच्या बॅलन्स शीट, इन्कम स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, फायनान्शियल रेशो, PE रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, डेट टू इक्विटी रेशो, ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी इत्यादी मिनिमम घटक यामध्ये बघितले जातात. हे घटक पाहण्याचे उद्दिष्ट म्हणजे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटला निर्णय घेण्यास मदत होते. हे तर झालं आपलं फंडामेंटल ॲनालिसिस. आता आपण येणाऱ्या आपल्या समोरच्या लेक्चरमध्ये टोटल बॅलन्स शीट आणि बॅलन्स शीटमधले सर्व पॅरामीटर आपण पाहूया अगदी सोप्या भाषेत. त्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट लेक्चर आपला आला की तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन येऊन जाणार. फक्त तुमचे डेली 5 मिनिट द्या आपल्या व्हिडिओजला पाहण्यासाठी. धन्यवाद.